परिस्थिती आणि भगवत चिंतन याचा काहीही संबंध नाही. ज्याचं मन भगवान परमात्म्यामध्ये लागलेलं आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. जगातलं सगळं ऐश्वर असू द्या आणि जगामध्ये आपल्या जीवनात समाधान नसू द्या, असलेलं ऐश्वर्यसुद्धा आपल्या कोच कामाचं नाही. सुदामजीच्या घरची परिस्थिती इतकी विचित्र, इतकी विपन्न अवस्था आहे. आज जर कुठं जर 2-4 घरी पूजा अर्चा केली, विधी केली नाही, तर घरी उपवास मार व्हायचे, पाणी पिऊन राहायचे, मुलं कधी कधी पाणी पिता राहायचे. अशी अत्यंत बिकट भयान परिस्थिती. शिंथला आवाज द्या थोडंसं. आज सुदामजीची विचित्र परिस्थिती पहा. 2 मित्र आहे, पण एक राजा आहे, एक महात्मा आहे. एकाकडं फुटी कवडी सुद्धा नाही आणि एक सुवर्णाच्या महालामध्ये राहतो. एक दिवस सुशीला सुदामजीला म्हणते, सुदामजी काय, मी असं ऐकलंय तुमचा मित्र द्वारिकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. हो सुशीले, माझा कन्हैया, माझा लाला इतका गोड आहे, इतका सुंदर आहे. मला त्यांनी सांदीपनीच्या आश्रमामध्ये खूप जीव लावला. मग तुम्हाला तुमच्या मित्राची आठवण येत नाही? खूप येते. रोज रात्रंदिवस माझ्या मित्राची मी आठवण करतो, त्याचंच नामचिंतन करतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. रात्रंदिवस त्याचंच नामचिंतन करतो. मला दुसरं त्याच्याशिवाय काहीच आठवत नाही. मग तुम्हाला त्याला भेटायला जावं वाटत नाही? जावं वाटतं ना. मग का जात नाही? सुशीले, काही ठिकाणं अशी असतात, त्या ठिकाणी माणसाला रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाच्या दरवाजात जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या मित्राला भेटायला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आपल्या गुरुग्रही जात असेल तर आपण आपल्या रिकाम्या हाताने जाऊ नये. काही ना काहीतरी आपल्या हातात असलं पाहिजे, त्यांच्याकडे काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. भगवान विश्वाचा मालक एक तर देव आहे आणि माझा मित्र आहे. मी जाऊ तर कशा पद्धतीने त्याच्याकडे जाऊ? माझ्याकडे नाहीच काही द्यायला, तर मी त्याला काय देऊ? आणि काही देऊ शकत नाही तर मी जाऊन काय फायदा? सुशीला सांगते, स्वामी तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्याबरोबर देण्याची व्यवस्था मी करते. काही हरकत नाही, तू जर मला काही देत असतील तर मी 100% जायला तयार आहे. सुशीलेच्या मनात फक्त भावना एक असते, इतका दरिद्र आणि इतका विपन्न ब्राह्मण पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया येईल आणि माझ्या मालकाला भगवान परमात्मा काही ना काहीतरी आपल्या संसारासाठी देतील. आणि म्हणून सुदामजीला सुशीला देवाकडे पाठवण्यासाठी ठरवते. 4 घरचे तांदूळ किंवा पोहे धरा. 4 घरचे आणते, एका घरचे आणत नाही. का? कारण भगवान परमात्म्याच्या लक्षात येईन याच्या घरात एका जातीचे बी पोहे नाही, इतकी बिकट परिस्थिती. यांनी पोहे मला आणले, तांदूळ मला आणले, तर 4 घरचे तांदूळ वेगवेगळ्या कलरचे. ज्या कपड्यात बांधले तो कपडा सुद्धा एक प्रकारचा नाही. 4-5 कपडे एकात एक बांधून वेगवेगळ्या पद्धतीचे शिवलेले कपडे असे एकत्र एक बांधून अशी छोटीशी पोटली तयार केली आणि आपल्या मालकाला सांगते, सुदामजीला, स्वामी हे बघा, तुमच्या मित्राला काहीतरी देण्यासाठी मी आज 4 घरं भिक्षा मागून आणलेले आहे, तुम्ही तुमच्या मित्राला हे घेऊन जा. सुदामजी ती पोटली घेतायत, बगलेत पिशवी जे त्या पिशवीत टाकतायत आणि सुदामजी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत द्वारिकेकडे निघतायत. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. आवाज द्या. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हो चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते चले मुख में, गाते चले मुख में
हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे रामा राम राम हरे हरे, हरे रामा हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। शिंतलावत बहु मांग पड़ोसी से चावल जो लाई, फटे हुए कपड़ों में पोटरी दबाई। बहु मांग पड़ोसी से चावल जो लाई, फटे हुए कपड़ों में पोटरी दबाई। राधे राधे। फटे हुए कपड़ों में जाओ पति जी प्रभु, जाओ पति जी प्रभु, प्रभु जी के धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा हरे राम 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 हरे हरे, कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे। आज सुदामजी द्वारिकेकडे निघालेत, जायचे द्वारिकेकडे, रस्ता धरलाय द्वारिकेचा। मधीच एक भजन करणाऱ्या लोकांची दिंडी भेटली आणि वारकऱ्याला, भगवत भजन करणाऱ्या व्यक्तीला जीवनात दुसरं काही लागत नाही, त्याला फक्त भजन, भगवत भजन लागते। सगळं विसरून गेले, जायचंय कुठं, कुठं जायचंय, काय जायचंय, भगवत भजनाला लागले। जायचं होतं द्वारिकेकडे, निघाले दुसरे विरुद्ध दिशेला, बऱ्याच लांब गेले आणि मग लक्षात आलं, अरे अरे आपल्याला तर द्वारिकेकडे जायचं होतंय, आपण विरुद्ध दिशेला निघलोय। पुन्हा दिंडी सोडली आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करत निघाले। दर कोस दर मजल करत करत एका नदीच्या काठी आले, थकले, भागले, कोण आपल्याला पलीकडच्या तीरावर नेणार, म्हणून एका झाडाला टेकून बसले
आणि तेवढ्यात विश्वाचा मालक भगवान परमात्मा एक केवटच्या रूपामध्ये नाव घेऊन आले आणि आवाज देतात, चलायचं का पलीकडच्या तीरावर? कोणी जाणार आहे का? चलायचं का? सुदामजीने नजर टाकली, पाहिले, अरे कोणीतरी आलंय. काठी टेकली, उठून उभा राहिले आणि हळूहळू हळू नावेकडे जातात. नावेला स्पर्श करतात, एक पाय नावेत टाकतात, एक बाहेर केवटकडे पाहतायत आणि केवट रूपी भगवान परमात्मा सुदामजीला पाहून खदा 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 हसतायत. उचललेला आत टाकलेला पाय पुन्हा बाहेर काढतायत, मागे फिरतायत. अरे बाबाजी क्या हुआ है? काय झाले तुम्हाला? का बसत नाही? बाबा तुम्हाला पलीकडे नेणार आहेस? हो, पण मला तुला देण्यासाठी माझ्याकडे एक दमडी नाहीये आणि तू काही मला फुकट नेणार नाही. जाऊ दे बाबा, मला तुझ्या नावेत बसायचं नाही, मी इथंच बसवतो, जो फुकट नेईन त्याच्या नावेत बसन. भगवान परमात्मे मनातले मनात चिंतन करतायत, जगातले सगळे लोक सुधारते, माझा सुदामा कधी सुधारणार नाही. देव म्हणतायत, बाबाजी बैठो, बसा बाबा, तुमच्यासारख्या वारकऱ्याला मी फुकटच नेत असतो, बसा, काही काळजी करू नका. सुदामजी नावेत बसतायत. अलीकडच्या टोक्याला पलीकडच्या टोक्याला विश्वाचा मालक भगवान परमात्मा नाव चालवतो आणि सुदामजीकडे पाहून हसतो खदा खदा. आणि सुदामजीला विचारतायत, सुदामजी कहाँ जा रहे हो? द्वारिका. क्यों? वो जो द्वारिका के द्वारिकाधीश है, हाँ, वो मेरे सखा है, मेरे दोस्त है. द्वारिकेचा राजा माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझा मित्र आहे. मग तर दात काढू काढू हसायला लागले आणि म्हणायला लागले, यार तू कुठं ते कुठं, काय तू जतनच्या साम्य. खदा खदा हसू लागले. सुदामजीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत आणि सुदामजी म्हणतायत, केवट, अरे तुला काय माहिती आहे द्वारिकाधीश भगवान परमात्म्याचा स्वभाव? अरे तुला काय वाटतं, या फाटक्या कपड्याला पाहतो देव, या चमडीला पाहतो, या चेहऱ्याकडे पाहतो, या फाटक्या तुटक्या पिशवीला पाहतो? अरे तो माझ्या कृष्णाचा स्वभाव अजून ओळखत नाही. गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. अरे देव कोणाचा पैसा पाहत नाही, कोणाचं वय पाहत नाही, कोणाची संपत्ती पाहत नाही, कोणाचं ऐश्वर पाहत नाही, कोण किती सौंदर्य, कोण किती भारी कपडे घाललेलं, कोण किती चांगलं राहत नाही, हे देव पाहत नाही. देव पाहत असन तर आपल्या भगवत भक्ताच्या अंतःकरणातली कोमलता, भगवत भक्ताच्या अंतःकरणातला पाहतो फक्त भाव, दुसरं काही पाहत नाही देव. देवा कारणे भाव तस्मात, बस देवाला फक्त भाव लागतो. तुला काय माहीत रे, तू या नदीमध्ये नुसते वल्ले हाणू हाणू तू थकून मरून जाशील, पण तुला देवाचा स्वभाव कळणार नाही. मग तर देव अजूनच हसायला लागले. भगवान परमात्मे मनातले म्हणतायत, सुदामजी काय तुमचा स्वभाव गोड आहे, कितीच गोड तुमचा स्वभाव आहे. आज सुदामजीला पलीकडच्या तीरावर उतरतायत. सुदामजी पलीकडे उतरतायत, केवटला विचारतायत, केवट द्वारिका इथून किती लांब आहे? बाबाजी तुमच्या चेहऱ्याकडे तुमच्या शरीराची अवस्था पाहिल्यावर वाटतंय द्वारिका जवळ आहे, पण तुम्ही दिवसभर चालून चालून किती चाललेत, अर्धा किलोमीटरच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्हाला 15 दिवस लागन अजून द्वारिकेला जायला. सुदामजी खाली उतरतायत पलीकडच्या तीरावर. एक झाड बघतायत, त्या झाडाला खेटून टेकून बसतायत आणि सुदामजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करत करत सुदामजीचा डोळा लागतो. सुदामजीचा डोळा लागल्यानंतर सुदामजी डोळा लावता लावता विचार करतायत, कन्हैया मी खूप थकलोय, खूप भागलोय, आता माझ्या ताकद नाही राहिलेली. कन्हैया मी काय करू, मला येण्याची इच्छा तुझ्याकडे, पण माझ्या शक्ती नाही राहिली, असं म्हणतात आणि डोळे लावतायत. 10-15 मिनटं 20 मिनटं जात आहेत आणि त्यांच्या कानावर शब्द पडतायत, जय श्रीकृष्ण, राधे राधे, जय द्वारिकाधीश, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. सुदामजीच्या कानावर ते शब्द पडतायत. सुदामजी विचार करतायत, मी तर जंगलात थांबलो होतो, माझ्या कानावर शब्द कस काय पडले? डोळे उघडून पाहिले, हे सुवर्णाचे मोठमोठाले महाल, हे द्वारिकेतले नगरीतले अत्यंत सुंदर सुंदर पुरुष. अरे मी तर जंगलात झोपलो होतो, इथं कस काय आलो? 2 माणसं चालले होते, बाबाजी इधर आओ, इकडे या. अरे ये कौन सी नगरी है? बाबाजी ये तो द्वारिका है, आपको कहाँ जाना है? अरे हमें तो द्वारिका ही जाना है, मला तर द्वारकेलाच जायचंय.
कोणाला भेटायचंय? यहाँ के जो राजा आहे ना, इथलचे जे राजा आहे ना द्वारिकाधीश भगवान, मला त्यांना भेटायचं. कोण आहेत तुम्ही? मी त्यांचा सखा आहे, त्यांचा मित्र. हसतात आणि निघून जात आहेत. सांगताय तिथून सरळ जा, पुढे 2 द्वारपाळ आहे, जय आणि विजय. ते जय आणि विजय द्वारपाळ तुम्हाला भेटतील. तिथं जा आणि त्यांना विचारा, भगवान परमात्म्याचा महाल तोच भगवान परमात्म्याचा महाल आहे. आज सुदामजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करत करत द्वारिकेसमोर जात आहेत. आणि आज सुदामजी दरवाजाजवळ आले. 2 द्वारपाल दरवाजावर उभा असतात. तिकडं पहा बरं का सगळ्यांनी. 2 द्वारपाल उभे असतात. सुदामजी द्वारपाळांना विचारतायत, भैया जी ये कौन सी नगरी है? ये द्वारिका है भैया, किसको मिलना है? हमें तो भगवान द्वारिकाधीश कृष्ण को मिलना है. अच्छा, कोण आहे आप? आम्ही त्यांचे सखा आहेत, आम्ही त्यांचे मित्र आहेत. असे ज्यावेळेस द्वारपाल ऐकतात, द्वारपाल ऐकल्याबरोबर सुदामजीच्या पाया पडतायत. ए द्वारपालांनो, लयच भारी द्वारपाल आहे. अरे डोकं टेकून पाय पडायचा रे राजा हो, डोकं टेकून पाय पडा, डोकं टेकून. आता फॅशनच झाली, आम्हाला सगळ्याला सांगावं लागतंय डोकं टेकून पाय पडते. काही लोक तर आमच्या असंच पाय पडते 1 किलोमीटरहून. आमचे गुरुजी म्हणायचे काही इताडे नमस्कार असतो. जोपर्यंत टच होत नाही आपलं मस्तक आणि ज्यांच्या पाया पडतो त्यांचे पादस्पर्श आपले झाले पाहिजे, त्याला म्हणते दर्शन. आता हे तर असंच करायला लागले बाबा. द्वारपालांनो, सुदामजी विचारतायत, मैं भगवान परमात्मा का सखा हूं. अच्छा, द्वारपाळांना आनंद होतो, कारण द्वारपाळांना माहीत असतंय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जेवढे सखे सवंगडी आहेत ना ते असेच असतायत. द्वारपाळ विचारतात, कहा से आए हो? म्हणे सुदामापुरीहून आलोय. भेटायचं कोणाला? द्वारकाधीश भगवान परमात्म्याला. मग सुदामजी म्हणतायत, एक काम करा, मधी जा आणि माझ्या भगवान परमात्म्याला फक्त निरोप द्या. आणि द्वारपाळांना ते निरोप देत आहेत आणि द्वारपाळ भगवान परमात्म्याकडे निघतायत. अरे द्वारपाळ, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. थांबा. मेरे बचपन का यार है मेरा शाम, वही सोच करके आस करके आया हूँ. हरि बोल, राधे राधे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, थांबा थांबा. सखा बद नसीबा गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते ना जाने कहाँ से, भटकते भटकते ना जाने कहाँ से, हरि बोल. महल के करीब आ गया. जय हो. तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है.
हरि बोल. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। राधे राधे. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को थांबा, थांबा, नाम है थांबा. सुदामा। सांगितलं एक शोधू नका. बार मोहन मागे या. जा करके कह ओ दो, देवा, मागे या. एक बार देवा, मागे मोहन या. से जा करके कह दो, मिलने सका बद नसीबा गया है। हरि बोल. कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. आज द्वारपाल भगवान परमात्म्याकडे जात आहेत. भगवान परमात्म्याला म्हणतायत देवा. भगवान परमात्मा नेमकं जेवण करून हात धुतायत, आसनावर बसणार, हात पुसतायत. तेवढ्यात द्वारपाल येतात आणि द्वारपाल भगवान परमात्म्याला नमस्कार करतायत. ओ द्वारपालजी, देवाला नमस्कार करा. नमस्कार, नमस्कार करा. समोर राहा. देवाच्या समोर जा. हात जोडा. द्वारपाल देवाला नमस्कार करतायत. देव विचारतायत काय झालंय. देवा काय झालं विचारा. हात करा हात. देव विचारतायत द्वारपाळांना काय झालंय. द्वारपाळ म्हणतायत दरवाजावर एक ब्राह्मण आलाय. बर, कुठून आलेत, काय आलेत, सगळा परिचय देत आहेत. कसा आहे सुदामजीचं सांगतायत. शीश पगान जगा पे तन प्रभु जाने जाही बस कोही ग्रामा, धोती फटी सी लटी दुपटी है और पाय हुआ है उनका नहीं रामा. देवा धोतर पूर्ण फाटलेलं आहे. कपाळावर अंगावर कपडे नाही आहेत. एक रुमाल आहे तोही फाटका आहे. गळ्यात एक लोटी पिशवी आहे ती पण फुटकी आहे. हातात काठी आहे ती पण तुटलेली आहे. पायात चप्पल नाही. इतका विपन्न, इतका दरिद्री ब्राह्मण आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर जर पाहिलं तर कोटी सूर्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. बर, अजून काय सांगितलं त्यांनी. सांगितलं जाके सिर्फ भगवान को बताओ, तुम्हारा सखा तुम्हारा दोस्त कन्हैया सुदाम जी आए हैं. एवढं ऐकतात. विश्वाचा मालक भगवान परमात्मा पळायला लागतायत. देव धावतायत. एक एक हळूहळू हळूहळू हळू. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन. गळा भेट घ्या. लगाया गले से लगाओ. सुदामा को मोहन. हो, भेट घ्या, भेट. गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. मेहमान कैसा अजीबा गया. हरि बोल. मेहमान कैसा अजीबा गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर पे सुदामा करीब आ गया है. घर पे सुदामा करीब आ गया है. घर पे सुदामा करीब आ गया है. यापुढे विश्वाचा मालक भगवान परमात्मा
गळा भेट घेतायत, दोघं धाय मेकलून रडतायत आणि आज विश्वाचा मालक भगवान परमात्मा सुदामजीला आपल्या राजमहालामध्ये घेऊन येत आहेत. भगवान परमात्मा पुढे, सुदामजी त्यांच्या पाठीमागं, द्वारपाला रुक्मिणी आई साहेब, नगरातले सगळे लोक पाहतायत. विश्वाचा मालक भगवान परमात्मा आपल्या सख्याला घेऊन सुवर्णाच्या महालामध्ये घेऊन येत आहेत. भगवत भजन चालू आहे. जागोजागी विश्वाच्या मालक भगवान परमात्मा सुदामजीचा सत्कार करतायत. पुष्पवृष्टी होते. अत्यंत आनंदामध्ये, अत्यंत सुंदरमय वातावरणामध्ये सुदामजीचं भगवान परमात्म्याच्या द्वारिकेमध्ये स्वागत केलं जाते. जागोजागी स्वागत केलं जाते. भगवान परमात्म्याच्या 16,108 पट्टराण्या सुदामजीचं स्वागत करण्यासाठी राजमहालाच्या समोर येत आहेत. बोलिए सुदामदेव ब्राह्मण की जय. आज विश्वाचा मालक भगवान परमात्मा सुदामजीला घेऊन येत आहेत. राजसिंहासनावर सुदामजीला बसवत आहेत. बैठे, विराजमान होइए. अत्यंत गोड वातावरण. विश्वाच्या मालक भगवान परमात्मा आज सुदामजीचं स्वागत करतायत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुदामजीला राजसिंहासनावर बसवतायत. सुदामजीचे खाली बसा द्यावा तुम्ही आता सुदामजीच्या पायाजवळ, दोघही पायाजवळ सुदामजीच्या. एक ताट द्या, कोणाचं असलं तर पाय धुवायला ताट द्या, पाणी द्या. आज विश्वाचा मालक भगवान परमात्म्याने सुदामजीला आपल्या मित्राला राजसिंहासनावर, सुवर्णाच्या सिंहासनावर बसवलंय. विश्वाचा मालक आज भगवान परमात्मा खाली बसलेले आहेत आणि सुदामजीचे पादस्पर्श करतायत, दर्शन घेतायत आणि सुदामजीचे चरण धुतायत. आज विश्वाचा मालक रुक्मिणी आई साहेब भगवान परमात्मा देव असून सुद्धा एका संताची, एका साधूची पूजा करतायत. सुंदर पादस्पर्श करतायत, चरण धुतायत. देखिए सुदाम की दीन दशा, करुणा करे के करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. संत साधू महात्मे म्हणतायत, सुदामजीची जीवन दशा पाहिल्यानंतर विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याने ताट खाली ठेवलं आणि आपल्या चरणाने, चरण आपल्या डोळ्यातल्या आसवाने धुतले. भगवान परमात्म्याने आपल्या डोळ्याच्या अश्रुधाराने आज सुदामजीचे पाय धुतले आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी हे सगळं पाणी आपल्या सुवर्णाच्या महालामध्ये शिंपडव. या संतांच्या चरणस्पर्शाने आपलं पूर्ण घर पुनीत कर, पवित्र कर. आज सुदामजीचे चरण आपल्या पितांबराने भगवान परमात्मा पुसतायत. आपल्या गळ्यात असलेल्या रुमालाने सुदामजीचे चरण पुसतायत, दर्शन घेतायत आणि भगवान परमात्मा इशारा करतायत रुक्मिणीला, दर्शन करो. आणि सुदामजी आशीर्वाद देत आहेत, परिचय देत आहेत. माझं नाव रुक्मिणी, दुसरी जांबवती. सुदामजी हात वर करतायत, तसंच हात वर द्या. सुदामजी आशीर्वाद देत आहेत, कल्याणमस्तु. दुसरी येती, माझं नाव जांबवंती, कल्याणमस्तु. तिसरी येती सत्यभामा, ती म्हणते कल्याणमस्तु. चौथी कालिंदी, कल्याणमस्तु. नागनजिती, कल्याणमस्तु. माझं नाव लक्ष्मणा, कल्याणमस्तु. माझं नाव भद्रा, कल्याणमस्तु. एक सगळ्या कृष्णाच्या बायका आहे घ्या. अनेक बायका आल्या कृष्णाला सुदामजी जवळ बोलतात, सुदामजी इधर आओ. क्या है? नाही, ह्या आपल्या घरच्याच हे का शेजारीनीच्या बोलवल्या? नाही नाही बाबाजी, हे आपल्या घरच्याच. घरच्या एवढ्या? ते म्हणे हो, तुमच्या आशीर्वादाने माझे 16,108 विवाह झाले. ते म्हणे कृष्णा 16,108 लग्न झाले तरी मला लग्नाला बोलले नाही तो. ते म्हणे बाबा लग्नच वन डे मध्ये झाले, मी करू काय? असं पोरगी पाहायला गेलो की असं जमलं की तिकडून तिकडंच लग्न लावलं, कोणाचीच गरज पडली नाही. काय हरकत नाही. कृष्णा आता 16,108 बायकाला जर आशीर्वाद, नुसता हात असा 16,108 वर खालीवर केला तर दुखन का नाही? भगवान परमात्म्याला सुदामजी म्हणतायत, कृष्णा काय बाबा, एक काम कर,
आता 16,108 बायकाला आशीर्वाद देण्यापेक्षा तू एकदा माझं दर्शन घे. तू दर्शन घेतलं की सगळ्या बायकांनी दर्शन घेतल्याचं फल त्याला प्राप्त होईल. विश्वाच्या मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज गुडघे टेकवतायत आणि सुदामजीच्या पायावर डोकं ठेवून विश्वाचा मालक भगवान परमात्मा दर्शन करतायत. राजा परीक्षितेला शुकाचार्य म्हणतायत, परीक्षिता अरे डोळे झाकून हे विश्व दृश्य बघ. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्यवही या विश्वाच्या पाठीवर जन्माला अवताराला आलेला परिपूर्णतम अवतार जर कोणता असेल तर तो श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. आणि असा विश्वाचा मालक भगवान परमात्मा एका संताचा एका साधूची पूजा करतो आणि त्या साधूची पूजा करून त्यांच्या पायावर नतमस्तक होतो. काय दृश्य, किती भक्तवत्सल, किती करुणाघन, किती दयाघन माझा भगवान परमात्मा आहे. अहम भक्त पराधीनः. विश्वाचा मालक म्हणतो मी भगवत भक्ताच्या अधीने, मला काहीही स्वातंत्र्य नाही. माझे भक्त जर माझ्याजवळ आले तर त्याला कुठं ठेवायची माझी अवस्था निर्माण होती. मला असं वाटतं त्याला डोक्यावर ठेवू का कुठं ठेवू. तेही प्राणापरवते. माझा प्राणापेक्षा प्रिय माझे भगवत भक्त आहेत. परीक्षिता डोळे झाकून हे दृश्य बघ. परीक्षित अत्यंत गदगद होत आहेत, प्रसन्न होत आहेत. शुकाचार्यानं म्हणतायत काय घडलं पुढे मला सांगा. शुकाचार्य प्रसन्न होत आहेत. भगवान परमात्मा हात जोडून उभा राहत आहेत आणि सुदामजीला विचारतायत, सुदामजी क्या चल रहा है, काय चाललंय. बता मेरे यार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. बता मेरे यार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. हरि बोल. रे बालक थारे जब आया करता, रोज खेल के जाया करता. बालक थारे जब आया करता, रोज खेल के जाया करता. हुई एकरार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. बता मेरे यार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. राधे राधे. मने सुना दे कुटुंब कहानी, क्यों कर पड़ गई ठोकर खानी. मने सुना दे कुटुंब कहानी, क्यों कर पड़ गई ठोकर खानी. टोटे की मार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. राधे राधे. बता मेरे यार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. सब बच्चों का हाल सुना दे, मिश्रानी की बात बता दे. मिश्रा जी की बात बता दे. सब बच्चों का हाल सुना दे, मिश्रानी की बात बता दे. सब बच्चों का हाल बता दे, मिश्रा जी की बात बता दे. क्यों गया हार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. बात सुदामा रे, घने दिनों में आया. बता यार सुदामा रे, भाई घने दिनों में आया. सुदाम जी बहुत दिन से आए हैं. खूप दिवसानंतर आले सुदामजी. कस काय चाललंय, सगळं बरं आहे का. सुदामजी तुम्ही ज्या वेळेस सांदीपनीच्या आश्रमात होता त्यावेळेस खूप विरक्तीच्या गोष्टी मारत होते. तुम्ही ब्रह्मचारी आहात का, लग्न केलं. सुदामजी सांगतायत, कन्हैया हे कृष्णा माझं लग्न झालंय. लग्न झालं, मग मेरे भाभी का नाम क्या आहे, माझ्या वहिनीचं नाव काय आहे बताव. सुदामजी लाजतात आणि म्हणतायत, कन्हैया
तेरे भाभी का नाम है सुशीला. एका मिनिटाचाही उशीर करत नाही आणि भगवान परमात्मा लहान लेकरासारखं म्हणतायत, सुदामजी मेरे भाभी का नाम सुशीला है तो मेरे भाभी ने मेरे लिए क्या भेजा है. सुदामजी म्हणतायत, कन्हैया थोडं शांत राह ना, शांत बस ना थोडं. नाही, माझ्या भाभीचं नाव जर सुशीला आहे तर माझ्या वहिनीने माझ्यासाठी काय पाठवलं. सुदामजी थोडं लाजतायत, आणलेली पोटली लपून ठेवतायत, दाखवत नाही. आणि रुक्मिणीला म्हणतायत, रुक्मिणी ये जो कन्हैया आहे ना, ह्या जो कृष्ण आहे ना, हे लहानपणी काय करत होतं तुला माहिती आहे का. अगं याला जर माखन मिश्री खायची असेल तर गोपिका याला दिवसभर त्या मटक्यातल्या मुंग्या वेचवायला लावायच्या आणि मुंग्या वेचून झाले की मग याला थोडंसं लोणी द्यायचा. इतका नटखट हात चोऱ्या करायचा, अनेक लीला करायच्या, जे नाही ते कुठं यांनी लहानपणी केले. ते रुक्मिणी वगैरे म्हणतात, सुदामजी यांनी ज्या लीला केल्या त्या लीला आम्ही ऐकल्या आणि म्हणूनच आम्ही याच्याबरोबर लग्न केले. आम्हाला चट माहिती यायचं, काही सांगू नका, फक्त तुमच्या आमच्या मालकाच्या भाभीने यायला काय पाठवलं हे तुम्ही सांगा. लपून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. कृष्ण भगवान परमात्मा ओळखतायत. सुदामजी संकोच करतायत, सुदामजीच्या बगलेत हात घालतायत. कृष्ण भगवान परमात्मा आणि हिसकून घेतायत आणलेली पोटली आणि उघडून पाहतायत आणि विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याच्या दोन्ही डोळ्यातून गळगळ अश्रुधार वाहत आहेत. एकही कपडा साबूद नसतो, 4 प्रकारचे कपडे असते आणि त्याच्यात 4 प्रकारचे तांदूळ असते. संत साधू महात्मे चिंतन सांगतायत, त्या सुदाम नावाच्या ब्राह्मणाने काय दिलं माझ्या भगवान परमात्म्याला, म्हणून त्याच्या मोबदल्यात विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याने काय दिलं. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. मुष्टी पोहे त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव शुद्ध भाव स्वराचा दिला गा. विठ्ठलाचा धर्म जागो, जय हो. चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. काय केले. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला गा. विश्वाच्या मालक भगवान परमात्म्याने ते मुठभर पोहे हातात घेतले आणि पोहे सुदामा देवाची, वा 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 वा